श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आपल्या स्वामींच्या दर्शनापासून. आणि आपली सकाळची देवपूजा दिवाबत्ती झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही. आजची रेसिपी दाखवायचं काही खास कारण नाही आहे, पण मला शिमला मिरची आजची केलेली फार आवडली. त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ एडिटिंगला घेतल्यावर म्हटलं चला हा व्हिडिओ टाकून द्यावा शिमला मिरचीचा. ॲक्च्युली शिमला मिरची प्रत्येकजण करतं आणि मीही करते, तर माझी प्रत्येक वेळेस छानच होते आणि आमच्या इथल्यांना भरपूर जणांना आवडते. काही जणांनी रेसिपीही विचारली, पण काही नाही, जे साधंसुद्धा असतं तेच शिमला मिरचीमध्ये घातलेलं आहे मी इथं. जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टॅमॅटो. फक्त टॅमॅटो मी जास्त वापरलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि कांदा असं बारीक चिरून घातलेला आहे, त्यामुळे त्याला गिरवीचं फिलिंग आलेलं आहे. तर पाहू शकता पुढची माझी रेसिपी कशी असणार आहे ती. तर पाहू शकता कांदा घेतलेला आहे. रेसिपी दाखवायची नव्हती, त्याच्यामुळं काही साहित्य घेतलेलं आहे, त्यामुळं ते दाखवले नाही आहे. 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जी रेडीमेडचीच होती, कारण तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आता लसूणचे भाव काय आहेत ते. तर मग सध्या तर मी हेच वापरते, अद्रक लसूणची पेस्ट. आणि सोयीस्करही होतं इमिजिएटली जर करायची असेल तर. तर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्टचा कच्चापण गेल्यानंतर टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे. पाहू शकता लाल असे छान असे भरपूर प्रमाणातले टमाटे घेतलेले आहेत मी. 2 ते 3 घेतलेले आहेत. आणि मीठ घालून घेते, कारण की कांदा, टॅमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट पूर्ण गिरवी तयार होईल अशा पद्धतीनं. पूर्ण कांदा टॅमॅटो वितळायला लागला, गिरवी टाईपमध्ये झालास की मग आपण त्याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. एकदम छान फिलिंग होते ह्याची. आणि जे कोणी भरलेली शिमला मिरची करायला वेळ नाही पुरत, तर त्यांनी अशी शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त होते. मी एकदम कांदा टॅमॅटो असं गिरवी टाईपमध्ये शिजवून देते आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना त्याचा मसाला तयार होईल आणि शिमला मिरचीच्या आतमध्ये जाईन, अशा पद्धतीनं मी इथं केलेलं आहे. तर मसाला घेतलेला आहे, लाल मसाला घेतलेला आहे, लाल तिखट. काही शिमला मिरच्या तिखट असतात, त्यामुळे तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे. तर हळदही टाकून घेतलेली आहे. आता मस्तपैकी ह्याची गिरवी तयार झालेली आहे. मिक्सरमध्ये न वाटण्याचं कारण हेच की आपल्याला तसे लपलपीत भाजी करायची नव्हती, पातळ अशी. तर त्याच्यामुळे मग मी इथं जसं मला पाणी लागेल तसंच मी इथं वापरणार आहे. शिमला मिरची कट करून धुवून घेतलेले होते इथं. आता हा जो मसाला मी तयार केला होता तो शिमला मिरचीच्या आतमध्ये घालण्याचा ट्राय करते आहे आणि जातोय पण, तुम्ही पाहू शकता ते. अशा प्रकारे आपली भरलेली शिमला मिरची पण होऊन जाते आणि मिरचीच्या आतमध्ये पण मसाला जाऊन बसतो आणि खाताना पण व्यवस्थित लागतं ते. खूप सिंपल अशी रेसिपी आहे. खूप काही ह्याच्यात जास्त काही कामधाम नाही करायचं आहे आपल्याला. आणि त्यात गरम पाणी किंवा थंड पाणी जसं तुम्हाला वापरायचं तसं वापरू शकता. आणि 10 ते 15 मिनटं ह्याला मंद आचेवरती शिजून द्यायचं आहे. बेसिक शेंगाचा कूट पण घालायचा आहे ह्याच्यामध्ये, मोठा वाटलेला. कोथिंबीर वगैरे जे आहे ते घालू शकता तुम्ही. शेंगदाण्याचा कूट विसरायचा नाही आहे. ॲक्च्युली मी विसरलेली, शेवटी घालायचं ठरवलेलं, पण ह्या स्टेजला घालायचं, कारण की शिमला मिरचीच्या आतमध्ये पण ते जातं म्हणून. काही जण काय करतात की जेवताना नुसतं गिरवी वगैरे घेतात, शिमला मिरची खात नाही, कारण की ते टेस्टी लागत नाही. पण ज्यावेळेस आतमध्ये मसाला असेल तर शिमला मिरची नक्कीच छान लागते. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, खूप छान होते. तर सगळा मसाला आतमध्ये गेलेला आहे आणि पाणी टाकून मी आता
10 ते 15 मिनटं शिमला मिरची होऊन देणार आहे. झाकून ठेवून द्यायचं ह्याच्यात. 15 मिनटं झालेली आहेत आणि आपली शिमला मिरची तयार झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ह्याचा आणि तेल पण परफेक्ट सुटलेलं आहे इथं. तर शॉपमध्ये आल्याच्यानंतर म्हटलं स्वतःलाच मेहंदी लावून घ्यावं, कारण की केस खराब झालेली होती आणि व्हाईटही झालेली होती. तर म्हटलं चला मेहंदी लावून घ्यावं. कस्टमर नव्हतं तोपर्यंत म्हटलं आपल्या स्वतःच्या हाताने लावून घ्यावे. आज काय शक्यतो कस्टमर असण्याची शक्यता कमी असते, कारण की सोमवार होता त्याच्यामुळं कस्टमर एकदम कमी असतं. तर म्हटलं स्वतःचं आपले केसांची पण काळजी घेऊन होईन आणि मेहंदी लावून होईन. बाहेर माझं लक्ष देणंही चालू होतं. त्यानंतरनं कस्टमर येऊन गेला आणि हा माझा पसारा मेकअपचं साहित्य तुम्ही पाहू शकता. आज असा म्हणजे आधी वाटलेलं की कस्टमर नसेल आणि नंतर खूप काम झालं माझं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवू शकले. भेटूयात पुढच्या अशाच नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.